श्री स्वामी समर्थ. सकाळ सकाळी हेअर वॉश केले कारण आज गुरुवार होता म्हणून म्हटलं हेअर वॉश करून देवपूजा वगैरे करून घ्यायची. बघते तर काय केसांची गळती एवढी चालू होती ना, काय विचारूच नका. मग सकाळचं बाकीचं काम आवरायचं होतं म्हणून केस बांधून घेतले आणि देवपूजा अगोदर करून घेतली. सकाळ सकाळी देवपूजा केली की एक मनाला वेगळीच प्रसन्न वाटतं आणि घरातसुद्धा पॉझिटिव्हिटी वाटते. देवाला नमस्कार केला आणि माझ्या बाकीच्या कामाला लागले. माहीला डब्यासाठी शाबू पाहिजे होते, तीच मी रात्री भिजत घातली होती. सगळ्यात आधी तर चहा वगैरे घेतला आणि मग सगळी भांडी एका साईडला ठेवून माहीला शाबू परतायला घेतली. माहीची शाबू प्रचंड आवडीची आहे, तीच तिला डब्याला भरून दिली. आमच्या घरी शाबू या तिघींनाच आवडते, मम्मी, माही आणि मोक्षा. या तिघींना शाबू बनवून दिली आणि मग लागलंच माहीला आणि मोक्षाला चहा दिला. यात पण दोघींचे नखरे असतात, एकीला वरून दूध आवडतं, एकीला आवडत नाही. दोघींच्या म्हणण्यानुसार दोघींना चहा दिला आणि किचन ओट्यावर एवढी भांडी पडली होती ती सगळी घासून घेतली. तेच घासत घासत म्हटलं जेवणाचं पण आवरून घेऊया. पनीरची भाजी फोडणीला टाकून घेतली आणि भात वगैरे घालून घेतला. मध्ये डाळ शिजायला ठेवली होती, तेच वरण फोडणीला टाकायला घेतलं. आमच्या यांना नॉनव्हेज खाऊन कंटाळा आले की व्हेजमध्ये वरणच लागतं. वरण फोडणीला टाकून घेतलं आणि एका साईडला आमटी फोडणीला टाकली कारण पप्पांना वरण आवडत नाही. लगेचच किचन ओटा वगैरे साफ करून घेतला आणि बाहेरच्या खोल्या क्लीन करून घेतल्या. मग म्हटलं जेवणासोबत गरम गरम चपात्या बनवून घेऊया. लागलेच चपात्या बनवून घेतल्या आणि आजचा मेनू होता वरण, भात आणि पनीरची भाजी. तर असा गेला माझा आजचा दिवस. बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की